नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यातील या नागरिकांना मिळणार एसटी बसचा मोफत प्रवास। महामंडळाचा मोठा निर्णय, पण कोणाला मिळणार हा प्रवास? चला तर जाणून घ्या आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे MSRTCने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था ने समाजातील काही घटकांसाठी राज्य परिवहन बसने प्रवास करणे अधिक सोयीस्कर आणि परवडणारे बनवण्यासाठी काही उत्कृष्ट उपक्रम जाहीर केले आहे। यातच 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरू सुद्धा झालेला आहे। स्वागतार्ह पाऊल म्हणून MSRTCने घोषित केले आहे की 75 वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक संपूर्ण महाराष्ट्रात सर्व राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास करू शकतील। निवृत्तीनंतर मर्यादित उत्पन्न आणि संसाधने असलेल्या वृद्धांना यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे 65 ते 75 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत सुद्धा जाहीर केली आहे। केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर 65 ते 75 वयोगटातील नागरिकांनाही राज्य परिवहन बस भाड्यात 50% सवलत मिळणार आहे। त्यांना फक्त अर्धी तिकिटे खरेदी करावी लागतील, ज्यामुळे या वयोगटांसाठी प्रवास अधिक परवडेल। तसेच एसटी मध्ये अनेक सवलती जाहीर केल्या आहेत। तसेच महिलांसाठी प्रवाशांसाठी 50% सवलत सुद्धा जाहीर केली आहे। अधिकाधिक महिलांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल म्हणून MSRTCने सर्व महिला प्रवाशांसाठी बस भाड्यात 50% सूट जाहीर केली आहे। ते राज्यभरातील MSRTC बसने प्रवासासाठी अर्धे तिकिटे खरेदी करू शकतील। या व्यतिरिक्त महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि अधिक आरामदायी करण्यासाठी MSRTC बसमधील डाव्या बाजूची जागा केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात जातील। यामुळे महिलांना असुरक्षित न वाटता स्वतंत्रपणे बसता येईल। मित्रांनो, सार्वजनिक वाहतूक वापरण्याची प्रेरणा देण्यात येत आहे। समाजातील विविध घटकांसाठी या सवलतीमुळे बस प्रवास लोकप्रिय होईल आणि अधिकाधिक लोकांना खासगी वाहनांमधून परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीकडे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे। यामुळे रस्त्यावरील वाहनाची गर्दी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सवलती जाहीर केल्या होत्या आणि त्यांच्या सरकारच्या लोकार्पणाच्या बांधिलकीवर जोर दिला आहे। या प्रवास सवलत योजनेचा सर्व पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।